मंडळी नमस्कार नमस्कार. खिल्लार शेतकऱ्यांची शान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. ही सांगायची वेळ काय येते वारंवार, कारण या खिल्लार दुनियेमध्ये बऱ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत. फोटोंची संख्या वाढलेली आहे, व्हिडिओची संख्या वाढलेली आहे, मार्गदर्शनची संख्या वाढलेली आहे, संगोपनाची संख्या वाढलेली आहे. म्हणजे या सगळ्यांचा एकत्रित एक साठा किंवा गोंधळ खूप वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळं ज्याला त्याला ज्या त्या जागी जर राहायचं असेल, नैसर्गिक वागायचं असेल, मूळ स्वरूपात माहिती घेऊन जगायचं असेल आणि आपला आयुष्यातला वेळ आणि खर्च कायमचा वाचवायचा असेल आणि सुरुवातीला वेळ दिल्यानंतर काय होणार आहे, खर्च केल्यानंतर काय होणार आहे, वेळ कोणाला द्यायचा, खर्च कोणाला करायचं, या गोष्टींची सर्व शहानिशा प्रत्येकाला झाली पाहिजे. या उद्देशानं हा चॅनल काम करतोय आणि प्रत्येकाच्या जागेवर जाऊन आज सांगली जिल्ह्यामध्ये मी सर्वेसाठी का आलोय की सर्व जग म्हणतं किंवा मी सुद्धा माझ्या स्वतःच्या मनाला सुद्धा मी म्हणतोय की मला खिल्लार वाचवायचा आहे, खिल्लार वाढवायचा आहे. खिल्लार गाई जतन केली पाहिजे, माती वाचली पाहिजे, शरीर वाचलं पाहिजे. हे वाचलं तर पुढची पिढी वाचणार आहे, पुढची पिढी वाचली तर त्याच्या पुढची पिढी वाचणार आहे. याच्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे खिल्लार गाय संगोपन. आणि खिल्लार गाय जर संगोपन तुम्ही नाही केलात तर आज शेजारचा सुद्धा तुमच्याकडं तुम्ही जे काय करणार आहे, तुम्ही नाही केलं म्हणून तो सुद्धा नाही करणार. म्हणजे निगेटिव्ह संदेश जर गेला तर तो निगेटिव्ह जातो. पॉझिटिव्ह संदेश जाण्यासाठी स्वतः कष्ट करावं लागते, स्वतः खर्च करावा लागतो. त्यावेळेला इतरांना कष्टाचा आणि खर्चाचा संदेश जाणार आहे. खिल्लार शेतकरीच्या यूट्यूब चॅनल सर्वे करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. काय गोष्ट लक्षात आली? 90% जनता ही नावासाठी, चर्चेसाठी आणि माझ्याकडे आहे त्यानं केलं म्हणून मी करावं, त्यानं केलं म्हणून त्यानं करावं, किंवा सरकारकडून एखादं काहीतरी मानधन असावं, यासाठी धडपडताना 90% जनता मला दिसून आली. 10% जनता ही आत्मीयतेने खऱ्या अर्थात कष्टानं धडपडताना मला दिसून आली. आणि हा सर्वे का करायचा होता की मला स्वतःला समजलं पाहिजे की मी किती रक्त आटवणार आहे, मी किती कष्ट करणार आहे, किती कष्ट केले. बरं, केलेल्या कष्टाची शहानिशा, केलेल्या कष्टाची पोचपावती मला स्वतःला स्वाधीन करायची. कसं की ह्या समाजात किंवा ह्या जगात किंवा माणसाच्या आयुष्यात म्हणा धावपळ करत असताना आज प्रत्येकाला वेळ कमी, आज इतर गोष्टीत वेळ अडकलेला आहे म्हणून खिल्लार संगोपनाला वेळ नाही लोकांना. त्या पद्धतीनं आज काम करत असताना जर खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलमुळे एखादी गोष्ट घडली असेल, खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनल मार्फत एखादी घटना घडली असेल, मनात असतं प्रत्येकाच्या की ह्यांच्यामुळे घडलंय, ह्यांच्यामुळे घडलंय, त्याच्यामुळे झालंय, ह्याच्यामुळे झालंय किंवा घरच्या माणसामुळे झाले. मात्र आज व्यक्त करायला कोणाला आज वेळ नाही, कारण भयानक वेळ प्रत्येकाच्या कामात अडकलेला आहे. मात्र त्यातून उभारा देण्यासाठी, जाणीव करून देण्यासाठी आणि आज त्यांच्या अंतःकरणात दडलेला प्रतिसाद हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे माझ्या कामाची पोचपावती, माझ्या कामाची शहानिशा मला वैयक्तिक करून घ्यायची आणि त्यानंतर या चॅनलमधून कामगिरी मी चुकीची करतोय का बरोबर करतोय याची शहानिशा मला करून आज या खिल्लार दुनियेतून धडपड करून आज प्रत्येक तरुण वर्ग उभा करायचा. तरुण वर्गच का उभा करायचा आहे? आज तरुण वर्गामध्ये जी धमक आहे ना, ती आता जुन्या जाणत्या वर्गात संगोपनाची धमक राहिलेली नाही. त्यांच्याकडे पारक आहे, नॉलेज आहे, त्यांना गुरु करून घेऊ शकतो. जर तो गुरु होत नसेल तर आज तुम्हाला वाटत असेल समाजातून एकवचनी, एकमार्गी, निष्ठावंत एखाद्या व्यक्तीपासून, म्हणजे ज्या व्यक्तीपासून आपल्या आयुष्यात कलाटणी भेटलेले, विचाराला म्हणा, कामाला म्हणा, कष्टाला म्हणा, संगोपनाला म्हणा, अशा विचाराशी, अशा व्यक्तीसोबत एकनिष्ठ आणि निष्ठावंतपणे, कट्टरपणे जर राहिलात, तुम्हाला आयुष्यभर कोणत्याही प्रश्नात अडकून राहण्याची गरज नाही. आणि खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा म्हणतोय, का कट्टर राहा म्हणतोय? आयुष्यातला जो संभ्रम आहे तुमचा खिल्लार मधला, परवडते का न परवडते, आणि जर घेतलं तर त्याचा फायदा काय, आणि घेतलं तर कोणत्या प्रकारची घ्यावी, आणि घेतली तर काय घ्यावी, घेतली तर किती घ्यावी, आणि गाय माझ्यावर आल्यानंतर म्हणजे ब्रिडिंगचं क्षेत्र किंवा संगोपनाचं क्षेत्र, वासरू जन्मल्यानंतर तो विक्रीचा क्षेत्र, त्यानंतर कालवड घेताना म्हणजे लहान गाई घेताना ते खरेदी विक्री, म्हणजे खिल्लार दुनियेतील लहान मोठ्या सर्व गोष्टींची माहिती किंवा नॉलेज ह्यात व्यवस्थित तुम्हाला जर बुडून राहायचं असेल किंवा व्यवस्थित जातीने ह्या गोष्टीची खात्री लागायची असेल तर प्रत्येक गोष्टीला प्रत्येकानं सरळ पद्धतीनं भेट ही दिलीच पाहिजे. आणि
मी माझं काम करतोय, भेट द्या म्हणून सांगतोय, मी स्वतः भेट देतोय, म्हणजे सत्य परिस्थिती पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय. आणि मी मन मोकळेपणानं प्रत्येकाला सांगत असतो की मी जसं भेटलो तसं तुम्ही भेटा. सगळ्यांना सगळ्या ठिकाणी सगळ्या पॉइंटला भेटणं होत नाही हे सुद्धा माहिती आहे मला. मग मी म्हणजे खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनल हा सरळ पद्धतीने भेट देतोय. हा खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनल जर 100 पॉइंटला भेट देत असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातून त्या 100 पॉइंटला भेट देता येत नसेल, होत नसेल, मात्र तुमच्या मनात इच्छा आहे, त्या ठिकाणी खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनल सोबत जर कट्टर राहिलास तर 100 ठिकाणी नाही 1000 ठिकाणी भेट दिलेल्याचा अनुभव मी तिथं जाऊन आलो, वास्तव की तुम्हाला जाणीव होणार आहे. आणि आपण योग्य ट्रॅकवर आहे याची सुद्धा जाणीव होणार आहे. कधी? जर खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनल सोबत कट्टर राहिल्यास. तर आज ज्या ठिकाणी आलोय, ज्या तरुण वर्गामध्ये आहे सध्या, मी प्रत्येक तरुण वर्गाचं मत मांडून घेण्यासाठी किंवा या चॅनल मधून जो काय बदल घडलाय किंवा घडतोय याची शहानिशा खात्री करून देण्यासाठी मी आज सांगली जिल्ह्यामध्ये सध्या या कुटुंबामध्ये आहे. यांचा परिचय, खिल्लार संगोपन का करतायत किंवा खिल्लार संगोपन करायच्या अगोदर या चॅनलची ओळख कशी झाली, कारण या चॅनलच्या कामगिरीतून एकमेकांनी एकमेकाची ओळख करून दिलेली आहे किंवा एक सबस्क्रायबर म्हणून माझ्याशी ओळख झालेली आहे. या पद्धतीनं आज त्यांच्या ओळखीचं जे सूत्र आहे किंवा त्यांच्या ओळखीचं जे वातावरण आहे हे मी प्रत्येकापर्यंत पोच करतोय. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक व्हिडिओ बारकाईनं जातीवंतपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनुभवायला विसरू नका. जर अनुभवलात तर तुम्ही कट्टर राहिला म्हणून समजा, आणि जर कट्टर राहिलात तर आयुष्यात सक्सेस राहिला म्हणून समजा, सक्सेस राहिलात तर स्वतःच्या कर्तृत्वाचा स्वतः इतिहास घडवला म्हणून समजा. त्यासाठी हा खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनल त्या इतिहासाला साक्षीदार म्हणून उभा राहू शकतो. नमस्कार मालक. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव सूरज अशोक शेवाळे, राहणार वाघवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. काय करता मालक सध्या तुम्ही? आपला बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय आहे. शिक्षण? शिक्षण BE इलेक्ट्रिकल अँड टेलिकॉम. BE इलेक्ट्रिकल करून टेलिकॉम करून हे व्यवसायात आहे. व्यवसाय. बाकी इतर काय नाही, फक्त व्यवसाय. म्हणजे आज व्यवसायातला तरुण वर्ग आज खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनलला भेटलेला आहे. तर त्यांची माझी कशी भेट झाली, कशी ओळख झाली, डायरेक्ट प्रत्येक प्रश्नाला मी हात घालतो. आता इथून पुढे सविस्तर न सांगता ओळख कशी झाली या चॅनलची? ओळख अशी झाली की आम्ही सुरुवातीला यूट्यूब बघून बघून आम्हाला काजळी खिल्लार गाय आवडायची. मग आम्ही शोधता खरसुंडीच्या यात्रेत पोहोचलो. मग तिथे आम्हाला राजमळग्यांची भेट झाली. भेट झाल्यावर आम्ही सांगितलं त्यांना की आम्हाला घ्यायची तर काजळी खिल्लारच घ्यायची आहे आणि तुम्हीच मार्गदर्शन करा. मग त्यांनी तिथं त्यांच्या जो बैलासाठी जो मांडव असतो त्या मांडवात आम्हाला बसून आणि 4 चौघांना बोलून सगळ्यांसमोर समजावून सांगितलं की बाबा तुमचा भाग आहे, तुम्हाला कोसळ खिल्लार प्रकार सूट होईल ती तुम्ही सांभाळा. तेव्हा आम्ही म्हटलं हां ठीक आहे, बरोबर आहे. आणि नंतर जसं सर्च करत गेलं तसं आमच्या भागाला हाच प्रकार सूट आहे. आर्थिकदृष्ट्या म्हणा, त्यांच्या आरोग्यासाठी म्हणा, किंवा उद्या त्यातून काही उत्पन्न असेल तरी आर्थिक सुद्धा म्हणा, कोसा खिल्लार प्रकारमध्ये जावं असा निर्णय त्यांनी आम्हाला दिला. आणि त्याच दिवशी आमची भेट पडली अशोकदादा गायकवाड बलवडीचे, आणि त्यांच्याकडून आम्हाला ही पाडी मिळाली. युट्यूब बघत बघत काजळीची ओढ निर्माण झाली. हो हो हो, बरोबर आहे. हो. मग त्यानंतर माझी ओळख कोणी करून दिली किंवा मी त्या यात्रेत आहे किंवा तो प्रश्न तुमच्या मनात तर काजळी घ्यायचं होतं, मग तो काजळी घेण्याचा प्रश्न माझ्याकडे मांडायचा विचार कसा आला किंवा तुम्हाला कोण मार्गदर्शन होतं की माझ्याकडे जा आणि तिथं मला विचारलं? आमच्याच गावचे मनोज साहेब खामकर, त्यांच्याकडून आम्हाला तुमची माहिती मिळाली. म्हणजे ते आमच्या गावात बऱ्यापैकी खिल्लार संगोपनात पुढे आहे. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याबरोबर खरसुंडी यात्रेत असताना तुमची भेट झाली. तुम्ही विचारलं नाही का त्यांना की आपण त्यांना का भेटायचं किंवा त्यांचंच का नाव सांगतात? या युट्यूबवरती भरपूर युट्यूबवाले आहेत किंवा मार्गदर्शन करणारे भरपूर आहेत. तुम्हाला प्रश्न पडला नाही का की आपल्याला काजळी घ्यायची आणि मग आपण राजमळग्याला त्यांनाच का विचारायचं? मनोज साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमचा या अगोदर 50 वर्ष किंवा तुमच्या मागच्या सर्व पिढ्या या प्रकाराचं संगोपन करत आलेल्या आहेत. त्यातला बारकावा, त्यात बघायचं काय सोडायचं, काय बघायचं हे तुमच्या इतकं त्या पूर्ण खरसुंडी बाजारात कुणाला माहीत
असावं अशा नसावं अशी आम्हाला शंका होती. आणि ती खरी ठरली. तुम्ही ज्या पद्धतीने माहिती सांगितलं आमचं मत परिवर्तन त्या क्षणी झालं. काय सांगितलं मी, कोणत्या शब्दात सांगितलं किंवा तुम्हाला काय वाटलं सांगताना? अगोदर आम्हाला वाटलं की असं काय सांगतायत बाबा, ह्यात ह्यांचा काय फायदा, आम्ही कोशी गाय घेऊ किंवा काजळी घेऊ, त्यात राजसाहेबांचा काय फायदा ह्याचा विचार केला. परत लक्षात आलं की ह्यांचा तर काय फायदा नाही, कोशी घेतली काय काजळी घेतली काय, पण कोशीत जे पॉझिटिव्ह गुणधर्म आहेत ते आमच्यापर्यंत यावेत यासाठी त्यांनी मन लावून आम्हाला समजवलं. त्याचा आमच्यावर परिणाम झाला. तर मंडळी, खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनलमुळे जो परिणाम झालाय तोच परिणाम तुमच्यापर्यंत दाखवण्यासाठी मला इथं वास्तव यावं लागलं. मी हाच परिणाम घेण्यासाठी म्हणून या परिणामाकडे आलो नाही, तर मी आज इतर कामासाठी आलताना नशिबानं भेट घातली. याचा अर्थ असा आहे की आज का वेळ ठरली होती आपली? नाही, भेट ठरली नव्हती. तुमचा एक संध्याकाळी 7:30 तुम्ही माझ्या मित्रांना फोन केला, त्यांच्याकडून मला कळालं तुम्ही आला. मग मी माझं काय असेल ते काम उरकून पटकन तुमची भेट घ्यायला आलो. तिथून पुढं मग तर म्हणजे जे खरं आहे ते टिकणार आहे, जे सत्य आहे ते टिकणार आहे, जे ओरिजिनल आहे ते राहणार आहे. म्हणजे आज खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनल जर सत्यानं काम करत असेल आणि त्यातून सत्यानं गोष्टी घडलेल्या असतील तर परमेश्वर हा भेटी गाठी घालून देतो. आज किती वर्ष झाले त्या गोष्टीला? आज 3 वर्ष झाले. आता येणाऱ्या यात्रेला 3री यात्रा आहे आणि त्यानंतर मी खरसुंडीची कुठली यात्रा चुकवली नाही. जातीवंतपणे उत्तर ऐका किंवा प्रत्येक शब्द ऐका. 3 वर्षापूर्वी गोष्ट घडली, बरोबर? आज सडेतोड बोलणारा तरुण वर्ग तयार झाल्यावर जातीवंतपणे खिल्लार वाढणार आहे. लक्षात ठेवा, माझा शब्द खूप महत्वाचा आहे. मी बराच अभ्यास केला बारकाईनं. आज तुम्ही माझं मार्गदर्शन घेऊन गेलात करसुंडीतून, तुम्ही गोष्ट घडल्यावर निरोप दिला का मला? व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला एकदा सांगितलं होतं. त्यानंतर काय तुमच्या बिझी शेड्यूलमुळे आमच्या बिझी शेड्यूलमुळे भेट काही जमली नाही, पण काल तो योग आला. म्हणजे डायरेक्ट यांनी मला जरी निरोप नाही दिला तरी इनडायरेक्ट मोबाईलच्या माध्यमातून यांनी मला निरोप दिला होता. मात्र काही कारणास्तव काही कामामुळं आज डायरेक्ट तात्काळ आमची दोघांची भेट घेता आली नाही. 3 वर्षानंतर ही नशिबानं भेट झालेली आहे. तर त्यानंतर तुम्हाला कधी वाटलं का की ह्या माणसाकडून आपण ह्या गोष्टीत बदल करून घेतलाय किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काजळी खिल्लार घेणार होतो, काजळी खिल्लार आपण कॅन्सल करून कोसा खिल्लार त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली आणि आपल्याकडे आता गायी आहेत, तुम्ही 3 वर्षापूर्वी घेतली, बरोबर? त्यानंतर कधी वाटलं होतं का जीवाला की त्यांना आपण बोलवावं किंवा त्यांना माहिती सांगावी? हो, वाटलं होतं. फक्त काय व्हायचं, जेव्हा आम्हाला वेळ असेल तेव्हा त्यांना वेळ नसायचा, त्यांना वेळ असेल तेव्हा आम्हाला नसायचं, असं होत गेलं. पण ते काल बरोबर आमचं गणित बसलं. तर म्हणजे मी मगाशी सांगितलं की नशिबानं ज्या घडायच्या त्या गोष्टी घडतातच आणि जी भेट घडायची होती आज त्यांच्या मनी ध्यानी नसताना किंवा माझ्या मनी ध्यानी नसताना खिल्लार शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलच्या कामगिरीची पोचपावती आज तुमच्याकडून मांडायला मला सापडली. तर पुढचा मुद्दा आहे की आज तुम्ही तिथे गेलात कोसा खिल्लार घ्यायला, त्यानंतर म्हणजे काय निवड केली, काय बघितलं कोसा खिल्लारमध्ये? तेव्हा मला तर काहीच कळत नव्हतं. ते आमच्या बरोबर मनोज साहेब खामकर होते, त्यांना त्यातली बरीच माहिती होती. मग त्यांनी आम्हाला सांगितलं ही तुम्हाला चालण्यासारखी आहे. त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही ती फायनल केली. ठीक पण आहे. त्यानंतर आम्हाला बरंच कळत गेलं की बाबा ह्यात हा एक चांगला गुण आहे. तेव्हा मी विचारलं नव्हतं का आपण ही फायनल का केले. परत क्षेत्रात जाता 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 मग मला माझ्याच गोष्टीतला चांगलेपणा कळून यायला लागला. म्हणजे तुम्हाला समजत गेलं? हा, घेतल्यावर समज, त्या अगोदर काही समजत नाही. म्हणजे जो खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनलनं निर्णय दिला तो योग्य आणि तुमच्या सोबत आलेल्या मित्रांनी जे काय आपल्याला सजेशन दिलं होतं ते सुद्धा योग्य आहे, ती खात्री तुम्हाला लागत गेली, बरोबर? बरं, त्यानंतर कोणत्या बैलाची मुलगी, कोणत्या गायीची मुलगी घेतली तुम्ही? आम्ही निवर्गीचा बैल ऐकून होतो पण कधी बघण्याचा आजपर्यंत काही योग नाही आला. पण ते स्ट्रक्चर वगैरे आवडायचं आणि ही जर निवर्गीच्या बैलाची आहे तर मग ही परफेक्टच आहे असा आम्ही निर्णय घेतला. त्यावेळेला मग काय घेताना ह्याच बैलाची घ्यायची म्हणून असं काय ठरलं होतं? नाही, घेताना आम्ही काय सांगतोय काजळीच कालवड घ्यायला गेलो होतो. मग आता कोशात घ्यायची आहे तर कुणाची घ्यायची असा दुसरा प्रश्न आमच्या समोर आला. मग तेच कोशात घेताना ह्याच बैलाची घ्यायची म्हणून ठरवलं होतं का? मिळाली तर ठरवायचं होतं आणि नशिबाने मिळाली.
माझ्या डोक्यात 3 होते. एक निवर्गीचा होता, परत तिकोंडीचा होता, परत आपल्या ही सिद्धापूर खाणीतला होता. पण आम्हाला पहिल्याच ह्याला ही मिळाली, त्यामुळे आम्ही ठीक आहे. घेताना तुम्हाला ह्याच खाणीची ह्याच बैलाची घ्यायची म्हणून काय डोक्यात नव्हतं बरोबर. बरं, घेतल्यानंतर तुम्ही जी आता नावं सांगितली वंशाची म्हणा किंवा खाणीची म्हणा, जी नावं काय सांगताय सिद्धापूर, बरोबर, ह्याचा अभ्यास झाला का परत? म्हणजे आता तुमच्या चॅनलचे व्हिडिओ बघून बघून ते आम्हाला फरक कळायला, सिद्धापूर काय असतो, तिकोंडी काय असते. काल आपल्या चर्चेत आपल्याला कुठली लाईन, तिकोंडी नाही आणि कर्जाळ खाणीची जरा माहिती मिळाली. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात काय फरक आहे, खूप बारीक बारीक फरक आहे, पण तो आहे हे समजत गेले. मग या चॅनल मधून या खाणीची किंवा या वंशाची माहिती मिळायच्या आधी अगोदर कधी कुठं तुम्हाला माहिती मिळाली होती का किंवा तुम्ही बघितली होती का? नाही, तो प्रसंग नव्हता. तर काय वाटलं तुम्हाला हे खिल्लार शेतकरी युट्यूब चॅनल मधून ह्या वंशाची ह्या खाणींचा अभ्यास होत गेला किंवा माहिती भेटत गेली? बरोबर. त्यात तुम्ही कसं एक व्हिडिओ एका वंशावळीचा एका व्हिडिओ थांबत नाही, त्याचे एक दर 6 महिन्याचे किंवा वर्षाचे व्हिडिओ बघायला मिळतात, फरक बघायला मिळतो. आता मी जेव्हा हा बघितलेला निवर्गीचा बैल, तेव्हा तो एकदम तब्येतीने चांगला असा होता, आणि एक 6-8 महिन्यांनी तुमच्या चॅनेलवर त्याचा व्हिडिओ पडला की त्या पायाला गाठ आले. तेव्हा मी चौकशी पण केलेली की कशामुळे होतं, म्हणजे आम्हाला पण पुन्हा काय असं होईल का अशी शंका आली. पण तेव्हा काहीतरी ते त्याच्या वयामानानुसार ती होती असं कळालं तुमच्याकडूनच. ते पण त्याच्या अगोदर जी अपडेट बघितली होती बैलाची, मग ज्या ठिकाणी बघितली होती अपडेट पहिली, तर त्या ठिकाणावरून परत सध्याच्या घडीची अपडेट बघायला मिळाली? नाही, परत नाही. अनेक चॅनेलवर आले पण एकच व्हिडिओ, त्यानंतर त्या बैलाची काही मागमूस नाही त्या चॅनेलवर. आणि मग परत तुम्हाला अपडेट भेटल्यानंतर काय वाटलं की खिल्लार शेतकरी युट्यूब चॅनल एका गोष्टीसाठी किती वेळा धडपडतो? जवळपास एका चांगल्या ओळखकडे तुम्ही वर्षातून 2 वेळा 3 वेळा जसं तुम्हाला जमेल तर, पण त्याच्या कमीत कमी 2दा दर्शन होतच. आपण ज्या लाईनचा हे करतोय ती लाईन काय करते, आता कुठं चाललंय हे फक्त तुमच्या चॅनलवर कळतंय, दुसरीकडे नाही कळत. एवढा अभ्यास करायला किती दिवस लागलं की माझ्या चॅनलवर हे तुम्हाला सखोल अभ्यास मिळते, अपडेट मिळते? गेल्या वर्षी काय होतं, ह्या वर्षी काय होतं, बरोबर, गेल्या वर्षी रूप काय होतं, ह्या वर्षी काय बघायचं असेल तर आम्हाला तुमचा चॅनल सर्च करायला लागतो. त्यात पुढं मागं स्क्रोल करून तो व्हिडिओ सापडतोच की बाबा आपल्याला आता ह्या गरज भासेल तसं आहे तुमचं चॅनल. आज एखादं नाव मैदानात म्हणा किंवा कुठल्या चॅनलवर नाव ऐकायला मिळालं, पण तिथे किती 5-10 मिनिटं 15 मिनिटं बाईट असते. बरं, त्यात मालकच बोलत असतो, बैलाचं इतकं काय आजूबाजूला कळून येत नाही. मग तेच नाव ऐकून तुमच्या चॅनलवर गेलं, सर्च केलं की ह्या आता आपल्याला काम्याबद्दल अपडेट पाहिजे. काम्याचे जवळपास तुमच्या चॅनलवर 10हून जास्त व्हिडिओ जास्तच आहेत, मी बघितलेले सांगतो. म्हणजे 6 महिन्याने 8 महिने बाबा तो काय करतोय, त्याचं आता सध्या काय अवस्था आहे हे सगळी कळते, म्हणजे अपडेट कळते. खिल्लार शेतकरी युट्यूब चॅनल कडून जे काय आता कष्ट घडतंय, खिल्लार शेतकरी युट्यूब चॅनल कडून आज सबस्क्रायबरना वेळ देतोय हे तर खात्री झाली 100%. खिल्लार शेतकरी युट्यूब चॅनल हा जी गोष्ट काढली जगामध्ये खिल्लारच्या ओळख बाबतीतली असू याला रिपीट वेळ देतोय. ह्या गोष्टीबद्दल एक तरुण वर्ग म्हणून, एक सुशिक्षित वर्ग म्हणून तुमचं काय मत मांडता येईल की जेणेकरून आज अസുशिक्षित वर्ग असतो जागा झाला पाहिजे किंवा सांभाळणारा वर्ग जागा झाला पाहिजे, असं एक सुशिक्षित म्हणून किंवा तरुण म्हणून तुम्ही काय मत व्यक्त कराल? आता आम्हाला कसं होतं की कामातून प्रत्येक ह्याला आवड आहे, खूप आवड आहे, पण असं आवर्जून जाणं होत नाही किंवा कधी कधी गेलो तर तिथं मालक नसतो, त्यामुळे मूळ माहिती काही मिळत नाही. मग पुन्हा वेळ कमी असतो, त्यामुळे घरी परत यावं लागतं. पण तुमच्या चॅनेलवर कसं होतं, सगळीच माहिती मिळते, मालकाचीही मिळते. बरं, तो वळू सांभाळतोय तर त्या मालकाची काय अवस्था आहे ती सांभाळता तेही कळतं. बाकीच्या चॅनलवर कसं फक्त उदात्तीकरण असतं की बाबा हे आणा मग तुम्हाला एवढा फायदा होईल, ते आणा तुम्हाला तेवढा फायदा होईल. पण खरंच होतो का किंवा होत नाही हे कळायचं असेल तर या चॅनलवर यावं लागणार. सुरेश महाराज, तुमचं मनापासून आभार आहे. सडेत तोड बोललात, धडधडीत बोललात आणि एक मोठ्या मनानं तुम्ही उत्तरं दिलीत. काय उत्तरं दिली? आज तरुण वर्ग जागा होण्यासाठी
तरुण वर्गाला संदेश देणारा माझ्या समोर तरुण वर्ग आहे. आणि आज नेमकं काय केलं पाहिजे, काय होतंय, कोणत्या ठिकाणी आपण बोललो पाहिजे किंवा आज काय सांभाळलं पाहिजे, कोणाचा निर्णय घेतला पाहिजे, मी आज सुरेश मालकाकडून ऐकून घेतलं. एक मन म्हणजे माझं प्रसन्न झालं, भारावून गेलं. एवढ्या लांब मी कष्ट घेतल्यासारखं खिलार शेतकरी आणि युट्यूब चॅनल खऱ्या अर्थानं काम करतोय याची पोचपावती मला मिळाली. एक समाधान वाटलं. उद्या मला कोण नावं ठेवू द्या किंवा चॅनलला नावं ठेवू द्या, मात्र आज तरुण वर्ग माझ्यामुळे हा जागा झालाय. माझ्या संदेशाचा वापर त्यांनी केलाय, माझ्या मार्गदर्शनाचा त्यांनी वापर केलाय, म्हणून मला एक अभिमान वाटतो सध्याच्या घडीला. तर आता सध्या गाई घेतली, तुम्ही गाब घेतली होती का? नाही, पाडी घेतलेली 8 ते 9 महिन्याच्या आसपास होती. आता कोणत्या बैलाकडून गाब आहे? आता बावचीचे आप्पा आहेत, त्यांच्याकडे नाव नाही आठवत, त्यांच्याकडचा एक बैल आहे. आम्हाला जवळ पडतं म्हणून आम्ही त्यांच्याकडे जातो. त्या बैलाकडून गाब आहे. तुम्ही स्वतः गेला होता गाई घेऊन? हो. ठीक. आणि गाई कोणत्या बैलाची, कोणत्या बैलाच्या पोटची, ह्या गोष्टीची खात्री करून घेतली का स्वतः जाऊन वास्तव? नाही, तसं काही जायचा योग नाही आला, पण ज्यांच्याकडून घेतली आम्ही म्हणजे अशोक दादा बलवडेचे, त्यांच्या लाईनला त्या काळात जवळपास 8 ते 10 जनावरं ही निवर्गी लाईनचीच होती. आणि ते बाहेरच्या लाईनमध्ये तेव्हा तर काम करत नव्हते, आता त्यांनी भरपूर काम वाढवलंय. मग त्यांनी सांगितलं ते आम्ही, आणि आज आम्ही सांभाळतोय, तर ते गुण सगळे त्या बैलाचे जे मॅच होत आहेत. तरी पण हा चॅनल बघत असताना तुम्हाला वाटतंय की आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची वास्तव शहानिशा असावी, वाटलं का कधी? वाटतं, पण ते अंतर जास्त असल्यामुळे, ओळख नसल्यामुळे ते जायचं कसं, कोण तिथे सपोर्ट करणार, त्यामुळे काही जाणं होत नाही. मंडळी, हा मुद्दा लक्षात ठेवा, जे वाटतं ते आधी पूर्ण करा. पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाचा गोंधळ कमी होणार आहे. आणि खिलार शेतकरी आणि युट्यूब चॅनलला म्हणा किंवा इतर ठिकाणी तुम्ही जे प्रश्न विचारणार आहे ती प्रश्नावली कमी होणार आहे. म्हणजे अर्थात लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातला वेळ खर्च वाचवण्यासाठी आणि फुकट अफाट ज्ञान मिळण्यासाठी चॅनल धडपडत आहे. वेळेत जर जाणीव झाली तर त्याच्या आयुष्यासारखं सोनं कोणाच्या आयुष्यात नसणार आहे, लक्षात ठेवा. जर प्रत्येकाने केलं, प्रत्येकाने ऐकलं, प्रत्येकाने जर ह्या चॅनलसोबत जर कट्ट राहिलात तर स्वतःच्या आयुष्यातलं सोन्यासारखी जी संधी आहे ती तुमच्या हातात आहे, लक्षात ठेवा. जर संधी घालवायची असेल तर तुम्ही तुमच्या मनासारखं वागू शकता, काही अडचण नाही. कारण दोन्ही बाजूनी मी आज तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी तयारीत आहे. मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा सक्षम बनवतोय मी तुम्हाला, मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या जागा करतोय. मग तो किती तरुण जागा झालाय, तो खिलार पालक किती जागा झालाय, किंवा आज त्याला किती शानपणा आलाय, किंवा खरंच माझ्यामुळे शानपणा आलाय का, किंवा खरंच तो खिलार संगोपनात पडलाय का, खरंच गायी आणलीय का, या सर्व गोष्टीची जातीनं खात्री करायसाठी जातीनं खिलार शेतकरी युट्यूब चॅनल वास्तव भेट घेत आहे. जे संपर्कात आहेत तर त्यांना संदेश देऊन भेट घेतोय, जे संपर्कात नाहीत पण माझ्यामुळे बदल घडलाय नशीब भेट घालून देते. तर मंडळी, या ठिकाणी हे जे मुद्दे होते, मी एवढं का बोलतोय तर आज तरुण वर्ग भेटल्यानंतर तरुण वर्गात जेवढी ताकद असते विचारात आणि कर्तृत्वात आणि कष्टात, ती ताकद योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, योग्य शब्दात पोहोचली पाहिजे. आज तरुण वर्गाला काय वाटलं ते तुम्हाला पोहोचलं पाहिजे, म्हणून मी जास्त वेळ घेतोय. तर या पुढचा शेवटचा मुद्दा असेल, तुम्ही आज सुशिक्षित असताना सुद्धा आज तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं, बरोबर आहे, चांगलं शिक्षण घेतलंय, चांगलं सुशिक्षित आहात तुम्ही. या खिलार संगोपनाचा विचार का डोक्यात घेतलाय? या खिलार संगोपनानं काय फायदा आहे आपल्या आयुष्यात नेमका? फायदा असं शब्दात सांगणं अवघड आहे. यातनं फायदा काय, जो पाळून बघेल त्याला ते ऑटोमॅटिक कळेल. आमचा हेतू काय होता, आमच्या आजोबांपासून घरी गाय असण्याची परंपरा होती. मग आम्ही जे शहरात कामाला असताना ते जरा थंड पडलं. मग आता लॉकडाऊन नंतर आम्ही जेव्हा आलो आपल्या मूळ गावी, तेव्हा ठरवलं की बाबा एक तरी खिल्लार जनावर आपल्याकडे असावं. आणि त्याचा फायदा असा होतोय की पॉझिटिव्हिटी घरात राहते, चिडचिड, मनस्ताप, आणि एक संध्याकाळी घरी आल्यावर एक मित्रासारखं बसण्यासाठी सारखं ठिकाण झालं ते बसायला.
म्हणजे विचारसरणीत पण बदल होतो, 100% वातावरणात बदल होतो, बदल होतो. नेटवर्क मध्ये बदल होतो का? 100%. आज जर गावात मी जेव्हा राहायला आलो तेव्हा काय कोण ओळखीचं माझ्या कोणी नव्हतं. आज जवळपास 100हून अधिक लोक या क्षेत्रातली माझ्या ओळखीची आहेत. माझा फोन उचलतात, फोन केला तर येतात, भेटतात. अजून काय पाहिजे? ह्या क्षेत्रामुळे हे मिळालं मला. आपण दोघेही तरुण आहे, आपण दोघेही चांगल्या शिक्षणातून आलोय, या खिलारमध्ये आलोय. आपण दोघेही आपण एका प्रश्नाचं उत्तर आपण जगाला देऊ शकतो. आपण शिकून एखादा अधिकारी झालो असतो, त्या अधिकारी लेवलला जे वातावरण आहे त्या वातावरणात आणि हे खिलारच्या सोबत दोस्ती करून किंवा खिलार आपल्या आयुष्यात आणून जे वातावरण तयार होतं त्या वातावरणातला फरक सांगता येईल. त्या वातावरणात असं जेव्हा आपण व्यवसायासाठी किंवा कामासाठी बाहेर पडतो त्या कामात अस्वस्थता आहे. काम होतंय नाही होत, काय होतंय काय नाही होत दिवसभर. मग ते काम संपून 7-7:30ला जेव्हा आपण गोट्यात परत येतो तेव्हा जे समाधान असतं की बाबा हा चला आपल्याकडे आता इथून पुढे सगळं आहे. मग सकाळी 7 वाजेपर्यंत आपल्याकडे सगळं असतं जगातलं. परत आपण जेव्हा कामात जातो पुन्हा ते टेन्शन, पुन्हा ते धावपळ सगळी तिथं चिकटते आपल्याला. पुन्हा संध्याकाळी 7ला आपलं समाधान असतं. म्हणजे हे जे काही मिळणार आहे ते कोणत्या युनिटमध्ये, कोणत्या पैशात, कोणत्या रकमेत, कोणत्या वजनात, क्वांटिटीमध्ये मोजता येत नाही. जो पाळेल त्यालाच कळेल, त्याशिवाय नाही करणार. सूरज मला का शेवटचा प्रश्न आहे. आज तुम्ही जे काही घडाघडा व्यक्त झालात किंवा अचानक भेटीत तुम्ही माझ्यासाठी राजी झालात, खिल्लार शेतकरी चॅनल युट्यूब चॅनल साठी राजी झालात, म्हणजे जगासाठी राजी झालात, 2 शब्द मांडण्यासाठी. लक्षात आलं? आज तुम्ही मला उत्तर देता याचा अर्थ 4 मुलं शानी होणार आहेत, खिल्लार पालक शानी होणार आहेत. का घडाघडा सडेतोड व्यक्त व्हावं असं वाटलं माझ्यासमोर? माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे सडेतोड न घाबरता का द्यावीशी वाटतं? बरोबर. कारण की जो खरा अनुभव आलाय तोच तुम्ही विचारताय. किंवा जर आमचा अनुभवच नसता, गायच नसते तर तुम्ही कशाला विचारताय? जो सांभाळल्यानंतर अनुभव आलाय तोच तुम्ही विचारायला आलाय. त्यामुळे जे आहे मनात तेच बाहेर येतं. यात काय असं स्क्रिप्टेड वगैरे काही नाही. हे जाणवलं तेच आहे. हे केलं नसतं तर हे बोलता आलं नसतं. पहिला मुद्दा खूप महत्वाचा आहे, करून बघावं, त्यानंतर बोलायला आपल्याला येणार. गाय घेतल्यानंतर तुम्ही वातावरणाचा किंवा विचारसरणीचा किंवा नेटवर्कचा किंवा समाधानाचा मुद्दा सांगितला. आता थेट वापर सांगा शेणाचा, गोमूत्राचा किंवा त्याच्या दुधाचा मानवी आयुष्यात वापर कसा असावा, किती असावा किंवा असलेला चांगला? वापर तर असावाच. कारण की आपला जो शेतीचा प्रकार आहे त्याला रासायनिक खतं वगैरे आणून एक 10 वर्ष जर तुम्ही वापरली जोमाने रासायनिक खतं, 11, 12, 15 वर्षी त्यात काही येणार नाही. पण तेच खिल्लारचं तुम्ही शेण वापरा, गोमूत्र वापरा, त्यातनं जमिनीचा कस पण वाढणार आहे, उत्पन्न पण वाढणार आहे. म्हणजे तुम्ही कॉम्प्रोमाइज काही करत नाही. शेत पण पिकवताय आणि तुमचं रासायनिक खतामुळे शेतीची झीज पण नाही होत. सेंद्रियमुळे झीज होत नाही. रासायनिकमुळे तुम्ही पिकवाल, सगळं कमवाल, पण मागे तुमची शेत जमीन नापीक होत गेलेली दिसणार तुम्हाला. म्हणजे हा मुद्दा सर्वांना कळला पाहिजे. हा मुद्दा जर कळला खऱ्या अर्थानं तर गाई घेतल्याशिवाय राहणार नाही. जो गाई घेतो ना त्याला कळला म्हणून समजायचं. हा मुद्दा महत्वाचा मुद्दा. रासायनिक खतामुळं आज तात्काळ झगमगाट मिळते आपल्याला. तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, आज तुम्हाला चर्चेत फास्ट यायचं आहे तर मी आज एखादा फोटो बनवून मस्तपैकी फोटो बनवून एडिट करून टाकला तर आजच तुम्ही चर्चेत येता. तुमची एखादी व्हिडिओ झगमगाट केली, तुमच्या व्हिडिओला एखादं मस्त गाणं बसवलं तर तुम्ही आज तात्काळ चर्चेला येतं. तसं रासायनिक खताचं काम आहे. तुम्ही आज टाकलं तर तुम्हाला तेवढा काळ चकाकी मिळते, मात्र डोळ्याची आड काळी आई मरते हे तुमच्या लक्षात येत नाही. तसं मी आज जर फोटो व्हिडिओ झगमगाट केला, आज व्हिडिओला गाणं चांगलं बसवलं, मस्तपैकी फोटोला चांगलं गाणं बसवलं, आज देशात तुम्ही प्रसिद्ध होण्यासारखी जर गोष्ट घडवली तर मूळ स्वरूपाला तुमच्या काळीमा लागल्याशिवाय राहणार नाही. कारण मूळ स्वरूपाची जाणीवच होत नाही. मूळ स्वरूप तुम्ही पूर्ण मातीत घालणार. ही
शाश्वत ही शक्यता मला आहे, म्हणून मी प्रत्येक शेतकऱ्याच्या खिलार सोबत असे नॉर्मल स्वरूपात वागतो. कारण तुमचं जे मूळ स्वरूप आहे ते टिकलं पाहिजे, म्हणून मी मूळ स्वरूपात राहतो. आणि ह्यातला शब्द प्रत्येक कळण्यासाठी, वाक्य कळण्यासाठी, अर्थ कळण्यासाठी चॅनल संघ कट्टर राहावंच लागेल. आणि प्रत्येक आपल्या खिलार संगोपनाशी प्रथम कट्टर राहावं लागेल तुम्हाला. तर रासायनिकनं जो झगमगाट दिसतो, म्हणजे अर्थात तुम्हाला उदाहरण सुद्धा सांगितलं, मी फोटो व्हिडिओ 1 नंबर बनवलं तर तो व्यवसाय चॅनलचा झाला, हायर झाला, तुम्ही एका दिवसात चर्चेत आला, पण तुमच्या मूळ स्वरूपाची जाणीव होत नाही, मूळ स्वरूपाचा अभ्यास होत नाही. त्यानंतर रासायनिकचं तसंच आहे, तुम्ही रासायनिक घातला तर मातीचा कस वाढत नाही, मूळ स्वरूपाचा कस वाढत नाही. तुम्हाला झगमगाट मिळेल, तुम्हाला चकाकी मिळेल वरची, मात्र तुम्ही दररोज प्रत्येक वर्षी थोडं थोडं मारताय. आणि जे नत्र लागतं, जे खरंच अन्न मातीला लागतं, जे मातीतल्या जंतूला अन्न लागतं, ते आपल्या अंगणातल्या देशी गायीच्या, खिल्लार गायीच्या शेणात आणि गोमूत्रात आहे. म्हणजे यांचं प्रमाण जर तुम्ही मातीला दिलं तर पीक भारदस्त येणार आहे. पीक भारदस्त आलं तर आपलं शरीर भारदस्त राहणार आहे. शरीर भारदस्त राहिलं तर आपली पुढची पिढी सुद्धा भारदस्त राहणार आहे आणि आयुष्य आपलं दोघांचं टिकणार आहे. मग साधा सोपा शेवटी एक संदेश सांगतोय, खिलार गाय का पाळावी? स्वतःला जास्त काळ टिकायचं असेल, मातेला जास्त काळ टिकवायचं असेल, आपण जन्म देणारी पिढी जास्त काळ टिकवायची असेल, आपल्याला जन्म देणारे आई वडील टिकवायचे असतील, त्यांना जर तुम्हाला 4 दिवस जास्त बघायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे आजच आताच जातीवंतपणे कट्टर राहून खिलारची दोस्ती करणे, खिलारचा अभ्यास करणे, वास्तव मूळ स्वरूपात खिलारसाठी धडपडणे आणि आजच आणि आत्ताच या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर खिलार गाय दारात आणणे. म्हणजे तुम्ही सर्वांना वाचवू शकता. आणि खिलार दारात आणली की हा चॅनल जातीनं समजल्याशिवाय राहणार. जोपर्यंत तुम्ही खिलार आणत नाही तोपर्यंत हा चॅनल मूळ स्वरूपात तुम्हाला समजणार नाही. हा चॅनल का बघायचा? स्वतःला मूळ स्वरूपात वाचवून घेण्यासाठी, आई वडिलांना मूळ स्वरूपात वाचवण्यासाठी, पुढच्या पिढीला मूळ स्वरूपात वाचण्यासाठी, मातीला मूळ स्वरूपात वाचवण्यासाठी. आणि नैसर्गिक स्वरूप काय असतं आणि नैसर्गिक वाढ काय असते, नैसर्गिक धडपड काय असते. जेवढं बोलल तेवढं खिलार दुनियेत कमी. जेवढं बोलायचं आहे जेवढं महत्वाचं होतं. मी तुमच्यापर्यंत संदेश देण्यासाठी तयारीत असतो. तुम्ही कितपत तयारीत राहायचं ते तुम्ही ठरवायचं. आणि जातीने कट्टर राहिलात तरच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी, नॉलेज म्हणा, समोरचा माणूस म्हणा, मी म्हणा, चॅनल म्हणा, आज काय चाललंय, मी काय ही गाई घेतली किंवा ह्या गाईला तो बैल का भरवला, ह्या का प्रश्नाची उत्तरं तुम्ही ज्या वेळेला सोडवत जात नाही तोपर्यंत तुमच्या पायावरचा दोंडा तुम्ही वाचवून घेत. सूरज मालक, तुम्ही वेळ दिला, सडेत तोडंबोने माझ्या प्रश्नाची उत्तरे दिलीत. आज कोणतंही कारण दिलं नाही. तुम्हाला वाटलं नाही का की उद्या बोलू, आपण नंतर बोलू किंवा प्लॅनिंग ठरवून बोलू? नाही, तसं काय, जे आहे ते तेवढंच बोलायचं होतं, त्यामुळे काय तेवढा त्रास नाही झाला. बऱ्याच ठिकाणी मला समजतं ना, बऱ्याच ठिकाणी म्हणतात तुम्ही नंतरच्या फेरीला आल्यावर बघू. बरोबर, ते काहीतरी त्यात मसाला मिक्स करायचा असेल किंवा काहीतरी, त्या हेतून तुम्ही पुढच्या भेटीला आल्यावर बघू. आता मी जरा बाहेर आहे, मी आता जरा दुकानात आहे, मी आता जरा गावी आलोय आणि नंतर येता का तुम्ही, नंतर या, अशी कारणं दे वाटली नाहीत का तुम्हाला? नाही, कारण की फक्त एक हेतू ठेवून तुम्ही फिरताय. हे आम्ही गेले 3 वर्ष झालं, म्हणजे त्या अगोदरही फिरताय, पण ते आम्ही 3 वर्ष झालं बघतोय. तुमचा हेतू काय? खिल्लार संगोपन, खिल्लार वाढ आणि खिल्लारची हिस्ट्री नोंद घेणं. आज कुठल्याही प्रसिद्ध किंवा प्रसिद्ध नसलेल्या बैलाच्या 5 पिढ्या सांगायची ताकद फक्त या चॅनेलमध्ये आहे. ते आम्ही खूप वेळा अनुभवलंय. त्यामुळे तुम्ही आल्या हे कळताच आम्ही आमचं बाकी सगळं कामातून वेळ काढून, तुम्ही किती वेळ आहे तेवढा वेळ म्हटलं तुमच्याबरोबर थांबावं. आज त्यांचं मी रात्री बघितलं, त्यांचं इलेक्ट्रिकलचं मोठं दुकान आहे, व्यवसाय मोठा आहे त्यांचा. तर खिल्लार शेतकरी यूट्यूब चॅनलसाठी त्यांनी अनमोल आजचा वेळ दिला, त्याबद्दल त्यांचं शतश प्रणाम, त्यांचा आभार मानतो, धन्यवाद सुद्धा देतो, शुभेच्छा सुद्धा देतो. आणि ते जरी या गोष्टीपासून सावध झाले, त्यांना जाणीव झाली, हे चॅनलकडून त्यांना काहीतरी भेटलं हे जाणीव झाले, त्यांनी जर आयुष्यभर आज एक आत्मविश्वासानं, कट्टरतेपणानं, एक निष्ठतेपणे जर मला त्याने त्या पद्धतीनं जर त्यांचं संगोपन मला दिसत गेलं
तर त्या पद्धतीने माझा पाठिंबा आयुष्यभर तुम्हाला राहतो. धन्यवाद.